वादळी वारे आणि पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। शहरातील पिंपरी चिंचवड, जगताप डेअरी आणि चिखली या 4 ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडलेल्या आहेत। अग्निशमन दलाला तिथं पाचारण करण्यात आलं। झाड कोसळल्यामुळे काही ठिकाणी वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। 4 ठिकाणं आहेत पिंपरी चिंचवड परिसरातली जिथे झाडं उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या। काही झाडं मोठमोठे वृक्ष हे झाडांवर पडले, त्यामुळे हे गाड्यांवर पडले, त्यामुळे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। काही रस्त्यांवर पडले, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। अशा घटना पिंपरी आणि आसपासच्या परिसरामध्ये 4 ठिकाणी घडलेल्या आहेत। पिंपरी चिंचवड, जगताप डेअरी आणि चिखली अशा 4 ठिकाणी या घटना प्रामुख्याने बघायला मिळाल्या जिथे मोठे वृक्ष पडलेले आहेत। अग्निशमन दल आलं आणि आता त्याची कापणी होईल, मग त्या सगळ्या गोष्टी बाजूला केल्या जातील, म्हणजे झाडाची जी खोड आहेत ती, पण गाड्यांचं तर नुकसान झालेलंच आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसानं हाहाकार उडवून दिला, दाणादाण उडवून दिली। पावसानं शेती पिकाचं मोठं नुकसान केलं। फुलंब्री तालुक्यातील चिंचोली इथल्या शेतकऱ्याची विहीर खचली, शेती खरडून गेली, बांधकाम चालू असलेली विहीर देखील खचली। विहिरीसोबतच शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यात फळबागांचं, शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। विहिरीच्या शेजारचा भाग खचलाय आणि विहीर सुद्धा बुजू लागली। मुसळधार पावसामुळे भाग खचलेला आहे आणि शेती म्हणजे या विहिरीच्या बाजूला शेती होती, त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी आपण बोलूया। अविनाश, हा सगळा काय प्रकार आहे, नेमकं काय घडलंय, कुठल्या भागामध्ये ही विहीर होती आणि एकूण किती नुकसान झालेलं आहे? नक्कीच सुवर्ण, आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मागच्या आठवड्याभरापासून जोराचा पाऊस सुरू आहे। मात्र 2 दिवसापासून जे पावसाचा जोर वाढला आणि अवकाळी पावसाने सर्वत्र हाहाकार माजवलेला आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिसून येतोय। आता मी फुलंब्री तालुक्यामध्ये चिंचोली या गावात आहे। या गावात आपण जर बघितलं तर शेतकऱ्याची ही विहीर बांधकाम सुरू होतं। बांधकाम म्हणजे अगदी शेवटापर्यंत या ठिकाणी पोहोचलेलं होतं। मात्र रात्री एवढा पाऊस झाला की शेतीच्या चारही बाजूने या विहिरीकडे पाणी आलं आणि या पाण्यामुळे संपूर्ण जमीन मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीने ही जमीन खरडल्या गेली आहे। पूर्ण जमीन खरडून या विहिरीजवळ हे पाणी आलं आणि पाण्याचा फोर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की ही विहीर अक्षरशः पूर्ण खचलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। लोखंडी सळ्या देखील या विहिरीमध्ये आहे। मात्र लोखंडी सळ्या देखील आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीचे हे तार पूर्ण तुटलेले आहेत आणि सिमेंटचे जे बांधकाम आहे ते देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी खचलेलं आपल्याला दिसून येतंय। लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालंय। फक्त विहिरीचंच नव्हे तर जे पाणी शेतातनं आलं त्या पाण्याच्या ओघामुळे संपूर्ण जमीन या ठिकाणी खरडलेली आपल्याला दिसून येते। खालचे दगड सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर संपूर्ण ही जमीन जी काळी जमीन आहे, काळी जमीन असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात 20 फुटापर्यंत गड्डे या ठिकाणी पडलेले पाण्यामुळे पडलेले ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। शेतकरी देखील माझ्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, कधीपासून विहिरीचं काम सुरू होतं, किती मोठा पाऊस पडला आणि किती रुपयांचं नुकसान झालंय? जवळपास हे काम मागच्या महिन्यात 20 तारखेला चालू झालेलं होतं। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य अविनाश आपल्याशी बोलत होते, ते त्या शेतकऱ्याशी सुद्धा बोलतायत ज्याचा पावसामुळे विहीर खणताना त्याचा भाग खचलेला आहे, शेतीचंही नुकसान झालेलं आहे।